नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय 11th स्टँडर्डचा फर्स्ट चॅप्टर युनिट अँड मेजरमेंट. आता या टॉपिकला सुरुवात केली होती त्यावेळेस आपण सुरुवातीला काय पाहिलं? फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटी काय पाहिलं आपण? ज्याच्या पुढे नंबर असतो आणि ज्याला युनिट असतो त्याला आपण काय म्हणतो? फिजिकल क्वांटिटी असं म्हणतो. हे पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं आपण. त्यानंतर आपण पाहिलं युनिट. युनिट म्हणजे काय? स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट, म्हणजे मोजण्याचं एक स्टँडर्ड असतं त्याला आपण काय म्हणतो? युनिट म्हणतो. हे आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलं होतं. तर आज काय पाहणार आहे आपण? सिस्टीम अँड युनिट. सिस्टीम आणि युनिट काय असतं किंवा युनिटची काय सिस्टीम होती हे आपण काय करणार आहे या लेक्चरला आपण पाहणार आहे. तर सुरुवातीला जर आपण पाहिलं गेलं तर साधारणतः 16व्या शतकाच्या अगोदर भारतामध्ये म्हणा किंवा सगळ्या जगभरात म्हणा, युनिट जी होती ती आपापल्या सोयीनुसार होती. प्रत्येक प्रदेशानुसार वेगवेगळे युनिट असायचं. म्हणजे भारतामध्ये जर पाहायला गेलं तर आपण बघा वेगवेगळे युनिट वापरायचो, जसं की मैल असेल किंवा इव्हन आत्तापर्यंत सुद्धा आपण बऱ्यापैकी 4 आणे 8 आणे तुमच्या अगोदरच्या पिढीने पाहिल्या असतील तर तुम्हाला कदाचित ते माहीत नसतील. किंवा पैसे, 10 पैसे, 20 पैसे अशी जे युनिट होते, वेगवेगळे युनिट, अशी युनिट काय केली जायची? वापरली जायची. पण साधारणतः 1750च्या नंतर एक नवीन सिस्टीम अस्तित्वात आली. ती सिस्टीम म्हणजे कोणती? मॅट्रिक सिस्टीम. या सिस्टीमच्या अगोदर एक सिस्टीम होते, मॅट्रिक सिस्टीमच्या अगोदर एक सिस्टीम होते FPS नावाची. काय नाव होतं हिचं? FPS. आता याचा लॉंग फॉर्म काय होतो? फूट. म्हणजे लेंथचा जर विचार केला तर फूट, P म्हणजे काय? पाऊंड, आणि S म्हणजे काय? सेकंद. तर F ही जी होती ती लेंथच्या रिलेटेड सिस्टीम होती, म्हणजे फूटमध्ये मोजायचे. जर लेंथ कुठली असेल युरोपात म्हणलं तर कशामध्ये मोजायचे? फूटमध्ये मोजायचे. मास जसं आपण kg मध्ये मोजतो आपण, तसं युरोपात काय केलं जायचं? मास जे आहे ते पाऊंड मध्ये मोजलं जायचं. आणि जो सेकंद आहे, टाइम जो आहे तो कशामध्ये मोजला जायचा? सेकंद मध्ये. म्हणजे साधारणतः 17व्या शतकाच्या अगोदर खूप काळासाठी युरोपामध्ये कुठली सिस्टीम वापरली जायची? FPS. याचा लॉंग फॉर्म काय होतो? फूट, पाऊंड आणि सेकंद. म्हणजे लेंथचं युनिट, मासचं युनिट आणि टाइमचं युनिट, अशा 3 प्रकारची युनिट वापरली जायची. पण ही जी सिस्टीम होती ती प्रॉपर अशी नव्हती. प्रॉपर अशी म्हणजे कशी? की जे सर्वमान्य अशी नव्हती. प्रत्येक प्रदेशामध्ये काय होती? वेगवेगळी होती. मग काय झालं? आणखी एक सायंटिस्ट लोकांनी सिस्टीम अस्तित्वात आणली. ती कुठली सिस्टीम? CGS सिस्टीम. सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंद. ही मॅट्रिक सिस्टीमचाच एक पार्ट आहे. मॅट्रिक सिस्टीम म्हणजे काय? अशी सिस्टीम की ज्यामध्ये 10 ने मल्टिप्लाय केलं जातं. म्हणजे 100 असतील, 1000 असतील, अशा बघा. जर आपण म्हटलं 1 किलोमीटर तरी 1000 मीटरचा 1 किलोमीटर होतं. अशी जी सिस्टीम असते तिला आपण काय म्हणतो? मॅट्रिक सिस्टीम. तिचाच एक पार्ट म्हणजे कुठला? CGS सिस्टीम आली. या CGS चा अर्थ काय होतो? सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंद. ही जी सिस्टीम आहे त्याला आपण म्हणतो CGS सिस्टीम. पण या सिस्टीमचा पण एक प्रॉब्लेम होता. काय सिस्टीम होती ही सिस्टीम? जी आहे तर पाहायला बघितलं तर सेंटीमीटर कसं युनिट आहे? छोटं आहे. ग्रॅम पण छोटं आहे आणि सेकंद तर आहेच छोटं. मग ही काय होतं? ती फक्त मोठ्या गोष्टींसाठी वापरणं काय होत होतं? कन्व्हिनियन्स नव्हतं, म्हणजे सोयीचं नव्हतं. त्यानंतर आणखी एक सिस्टीम आली, ती म्हणजे कुठली? MKS. MKS म्हणजे काय? लेंथच्या रिलेटेड आहे. M म्हणजे मीटर, K म्हणजे काय? किलोग्रॅम, आणि S म्हणजे काय? सेकंद. ही मात्र कशाच्या रिलेटेड होती? मोठ्या सिस्टीमच्या रिलेटेड होते. की जिथं मोठ्या सिस्टीम काय ज्या असतील तिथं आपण काय वापरू शकतो? तो मीटर, किलोग्रॅम आणि सेकंद. ही जर MKS सिस्टीम असेल, ही MKS सिस्टीम मध्ये काय मोजत होतो आपण? मीटर, किलोग्रॅम आणि सेकंद. ही सिस्टीम कन्व्हिनियंट होती, पण ही सिस्टीम जगात सगळीकडे वापरली जात नव्हती. मग काय झालं? तर जगासाठी एकच सिस्टीम असावी या उद्देशाने एक कॉन्फरन्स भरली. आणि या कॉन्फरन्समध्ये ठरवण्यात आलं की इथून पुढं लेंथ असेल ते आपण मीटरमध्ये मोजणार, टाइम असेल तो सेकंदमध्ये मोजणार आपण, आणि मास असेल ते किलोग्रॅम मध्ये मोजणार. म्हणजे मॅट्रिक सिस्टीमचाच एक पार्ट आपण काय करणार? यूज करणार. ओके. आणि यालाच आपण काय म्हणायला लागलो? SI सिस्टीम. पण SI सिस्टीम आणि MKS सिस्टीम मध्ये काय फरक आहे? तर SI सिस्टीम मध्ये काय झालं की नंतर ज्या क्वांटिटीचा शोध लागला, फॉर एक्झाम्पल लाईटच्या रिलेटेड जास्त एक्सपेरिमेंट झाले किंवा लाईटच्या रिलेटेड आपल्याला जास्त माहिती मिळाली, मग कॅन्डेला असेल हे युनिट त्यामध्ये ऍड झालं.
त्यानंतर टेम्परेचरच्या रिलेटेड युनिट केल्विन हे युनिट त्यामध्ये ऍड झालं, किंवा मोलच्या रिलेटेड एक युनिट ऍड झालं. अशी युनिट काय झाली, वाढत गेली. ओके, म्हणजे MKS सिस्टीम आणि SI सिस्टीम मध्ये असा चेंज झाला. तर आपण आजच्या लेक्चरला काय पाहिलं, तर सुरुवातीला FPS सिस्टीम वापरली गेली. ओके, पण ती मॅट्रिक्स सिस्टीम नव्हती, म्हणून ती काय झाली, तिच्या ऐवजी एक सोयीची सिस्टीम वापरली गेली. कुठली, CGS सिस्टीम. त्या CGS सिस्टीम मध्ये पुन्हा बदल घडला आणि कुठली सिस्टीम तयार झाली, MKS सिस्टीम तयार झाली. या MKS सिस्टीम मध्येच आणखी युनिट वाढली. का, तर MKS सिस्टीम फक्त लेंथ, मास आणि कशासाठी रिलेटेड होते, टाइमच्या रिलेटेड होते. मग तिला काय केलं, जगभरात सगळीकडे ऍक्सेप्टेबल व्हावी म्हणून काय केली, एक कॉन्फरन्स भरली आणि त्याच्यामध्ये आणखी 4 युनिट काय केली, वाढवली गेली याला. आणि मग कुठली सिस्टीम तयार झाली, SI सिस्टीम, की जी जगामध्ये सगळीकडे काय होती, ऍक्सेप्टेबल होती. धन्यवाद.